आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंडाची रेसिपी। ही श्रीखंडाची रेसिपी खूप सोपी आहे, अगदी घरच्या घरी बनवून तयार होते कमी साहित्यामध्ये। ही रेसिपी मी कशी बनवणार आहे पुढे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे चक्का तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी एक भांड खाली ठेवलं आहे आणि वरती एक सुती कापड ठेवलं आहे। त्यामध्ये मी 400 ग्रॅम दही घालणार आहे पाणी काढण्यासाठी। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळं पाणी इथे काढून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला हाताने जमेल तेवढं दाबून घ्यायचं आहे। हाताने पाणी दाबून काढल्यानंतर मी एक चाळण घेतली आहे। त्यामध्ये हे आपल्याला हे उपरण्याचं जे आपण तोंड बांधून घेतलं आहे आणि खाली एक भांडं ठेवून वरती वजन ठेवणार आहोत। 5 ते 6 तास आपण असंच ठेवणार आहोत, जेणेकरून याच्यातलं अतिरिक्त जे पाणी आहे तेही निघून जाईल। 5 ते 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे दह्यातलं निघालं आहे। आता आपण याला स्मॅश करून घेते आहे। त्यानंतर मी इथे केसरचं दूध घातले आहे 1 चमचा। पुन्हा आपल्याला याला एकत्र करायचं आहे। अर्धा वाटी मी इथे पिठी साखर घातली आहे। जेवढी पिठी साखर आहे तेवढंच इथे चक्का आहे आणि थोडं 2-3 चमचे अजून मी इथे दूध घातलं आहे, जेणेकरून छान क्रीमी टेक्स्चर येईल श्रीखंडाला। त्यानंतर मी इथे ॲड केली आहे वेलची पूड, अर्धा चमचा वेलची पूड ॲड केली आहे मी। थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही स्किप करू शकतात। हे बघा, श्रीखंड इथे बनवून तयार आहे। एका बोलमध्ये मी काढून घेतलं आहे। वरतून थोडे ड्रायफ्रूट्स घालते आहे। थोडं थंड करून खाण्यासाठी अगदी रेडी आहे हे श्रीखंड। गरमागरम पुरीसोबत तुम्ही याला अगदी एन्जॉय करू शकतात। या गुढीपाडव्याला तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।